हॅलो, नमस्कार. तर सकाळचे वाजले होते 4 आणि आम्ही चाललो होतो सौंदतीला. तर वर्षातून एकदा तर आम्ही देवीला जातो आणि तिथे देवीला जे काही मानपान आणि परडी त्याची भरतो आणि परडीमध्ये आम्ही पारंपरिक नैवेद्य घेऊन घरातूनच बनवून जातो. तर तिथं लिंब नेसून आणि देवीची ओटी वगैरे भरून मग तिथून मग आम्ही घरी येतो. एका दिवसाचाच प्रवास असतोय. तर सकाळी मी 4 वाजता उठून आधी देवीसाठी नैवेद्य बनवत आहे. तर आधी मी मेथीची भाजी बनवली. तर त्याच्यामध्ये मी कढईमध्ये तेल घातलं, लसूण, हिरवी मिरची आणि मेथीची भाजी आणि चवीनुसार मीठ घातलं. याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याची कुटी घालू शकता, मी नाही घातलं. आणि त्याच्यानंतर मग आता मला बनवायची आहे वांग्याची भाजी. तर वांग्याची भाजीमध्ये मी 2 ते 3 टोमॅटो बारीक कट करून घेतलं. 2 टोमॅटो घातलं की ग्रेव्ही थोडीशी दाटसर होते, त्याच्यामुळे मी तर तेल घातलं आणि त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातलं. तर टोमॅटो चांगलं सॉफ्ट झालं की त्याच्यामध्ये 2-3 पाकळी लसूण चेचून घालायची आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे कूट आणि कांदा लसूण चटणी, हळद आणि मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून उकळी आल्यावर त्याच्यामध्ये बारीक कट करून वांगी घालायची. 10 ते 15 मिनटं हे शिजवायचं झाकण लावून आणि त्याच्यानंतर मग बारीक कट करून कोथिंबीर घालायची. तर हे वांग्याची भाजी तयार झाली. आता वांग्याची भाजी आणि मेथीची भाजी सगळं झाल्यावर मी भजी पण फ्राय करून घेतली आणि मला आता भात आणि भाकरी पण बनवायची होती. तर तेही तयार करून घेतलं. तर सगळं नैवेद्य बनवून झाल्यानंतर मी डब्यामध्ये भरून घेतलं आणि त्याच्यानंतर मीही आवरायला गेले आणि अक्षरा येणार नव्हती कारण तिचं कॉलेज होतं, त्यामुळे ती काय येणार नव्हती. तर आम्ही सगळं आवरून मग आम्ही साधारणतः सकाळी 9 वाजता निघालो. तर दुपारी 1 वाजेपर्यंत आम्ही पोचलो होतो मंदिरापाशी. तर तिथे आम्ही देवीची परडी वगैरे भरली, तिथं लिंब नेसलं आणि त्याच्यानंतर मग पुढे मंदिरात गेलो. तर मंदिरातलं जे काही नैवेद्य असते पोळ्यांचं ते पण घरातूनच बनवून घेतलं होतं मम्मीनं. तर तेही तिथं जाऊन आम्ही देवीची ओटी भरली, तिथंही परडी भरली आणि तिथून मग पाया पडून संध्याकाळी आम्ही 8 वाजेपर्यंत घरी आलो. तर हा आहे दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्त्यासाठी डोसा बनवत आहे. तर डोसा तव्याला चिटकत होते, त्यामुळे मी हे झाकण लावूनच डोसा कायम मी बनवते. तर डोसा घालायचा तव्यावर आणि त्याच्यावर झाकण लावून फ्लेम गॅसची लो करायची आणि 5 मिनटापर्यंत डोसा भाजून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये तेल घालून मग डोसा पलटवायचं. मग ते चिटकत नाही तव्याला. तर मी असंच एक करत सगळी डोसा बनवून घेतलं आणि तसेच मी भांडी पण घासून घेतली, बाकीची घरातली कामे पण आवरून घेतली. तर तोपर्यंत गॅस संपला. तर त्यामुळे मी इंडक्शनवर चहा बनवून घेतलं. तर अक्षराचे पप्पा आणि विराज आज जाणार होते बालाजीला देवदर्शनासाठी. तर त्यांची ट्रेन होती दुपारी 12 वाजता. तर 12 वाजेपर्यंत त्यांचं सगळं आवरून मग बॅग पॅक वगैरे सगळं करून घेतलं आणि ते 11 वाजेपर्यंत घरातून बाहेर निघाले आणि त्याच्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत अक्षराचं पण कॉलेज सुटणार होते. तर बाकीची घरातली सगळी कामे आवरून मी आता अक्षराला घ्यायला निघाले कॉलेजला. तर येताना ती म्हणाली की मला भूक लागली, काय तर खायचं आहे म्हणून, कारण घरात गॅस संपला होता, त्यामुळे घरी जेवण पण नव्हतं. तर मी त्याला सांगितलं की आजीकडं जाऊन काय तर खाऊन येऊया. तर ती म्हणाली नको, मला मॅगी आणि बर्गर खायचं आहे म्हणून. मग मी त्याला कॉलेजमधनं येताना वाटेतच एक कॅफे लागतो, तिथे तिने मॅगी आणि बर्गर ऑर्डर केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.